वेलकम बॅक टू चॅनल गाइस. आय होप यू ऑल आर सेफ अँड स्वागत तुमच्या सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण रिॲक्ट करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांवरती आधारित अजून एक नवीन मूवी जी येते त्या टीजरवरती त्या मूवीच्या. ओके, या मूवीचं नाव आहे राजा शिवाजी. जमलं तर थोडा नाव चेंज करा. ओके, राजा शिवराय ठेवला असेल तरी चाललं असतं. ओके, तर स्टारिंग आहे, महाराजांचा रोल प्ले करतो याच्यामध्ये रितेश विलासराव देशमुखजी. ओके, आणि स्टारकास्ट पण खूप बॉलिवूडवाले घेतलेले असं ऐकलेले मी याच्यामध्ये. काय काय मला हिंट्स आलेले आहेत बाय द रील. बघू ट्रेलर कसं आहे. टीजर आहे, ट्रेलर नाही, टीजर कसं आहे. ओके, सो काय आता टाईम वेस्ट न करता डायरेक्ट आपण बोलूया टीजरवरती. 1 2 3 अँड स्टार्ट. नाम के आगे राजा लगाने से कोई राजा नहीं बनता. ओ संजय दत्त. मराठाओं के मुकद्दर में या तो मौत लिखी है या फिर गुलामी. पाठीमागून पाहायची वृत्ती. मराठे जादूशी ओळखतील ती तुझ्या शेवटाची सुरुवात असेल. शाहजी के दोनों लड़के बगावती हो गए हुजूर. तो फिर बागी का भी नाम याद रहे, अभिषेक बच्चन. संभाजी शाहजी राजे भोसले. मरहूम मोहम्मद आदिल शाह क्या ने बात है? सिवा को नादान समझने की भूल की थी. मैं नहीं करूंगी. कौन बनला आता अरे का तुमच्या हाताने लवकरात लवकर स्वराज्याचा कळस चढू. मराठों के साथ शिवाजी भी खत्म होना चाहिए. वो कौन है? ओह यार व्हॉट अ शॉट गुड. आजपासून आपल्या मातीत आपला झेंडा असेल. या मातीत आम्ही फक्त भगवा नाही, विद्रोह रोवलाय. हा विद्रोह माझ्या मातीसाठी, दिसतंय ते. हा विद्रोह माझ्या रयतेसाठी, हा विद्रोह स्वराज्यासाठी. हर हर हर. हर हर हर. माना हमारे जहन में तुम हो, तुम्हारे जहन में क्या है सिवा. स्वराज्य. अडकला घालत. काय बनवलंय रे, काय बनवलंय. एक नंबर, एक नंबर. जाम कडक आवडलंय. आणि लिटरली एक गोष्ट आहे की याच्यात की महाराज जर आता बघू रितेश देशमुख यांना. एक सेकंड यार, एक सेकंड मी काढतो काय की मी पॉज नाही करू शकत. तर बघू रितेश देशमुख यांना रोल सूट होतो आहे की नाही महाराजांचा. कारण की थोडा मला इकडे जरा वाटलं, पण ते आता पिक्चर बघितल्यावरती समजेल. पण एक सीन होता वरती उभे आहेत आणि ताट असे उभे आहेत हात मागे ठेवून. तो सीन मला खूप असे आवडला. एक फ्रंट सीन होतं त्याच्यामध्ये ते असे या साईडला वळत होते. आय लाईक दॅट. नंतर ते एका चढून करून डायरेक्ट तो एक सीन भारी होता. अभिषेक बच्चन इकडे संभाजी महाराजांचा रोल प्ले करतो. संभाजी महाराज म्हणजे आपले छत्रपती संभाजी महाराज हे नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्खे मोठे भाऊ होते संभाजीराजे भोसले. ओके, त्यांना अफजल खानने धोक्याने मारलेलं. तर त्यांचा रोल हे प्ले करतं. कारण की नाव तुम्ही नीट वाचत असेल ॲज संभाजी शहाजी भोसले लिहिले तिकडे, संभाजी शिवाजी भोसले लिहिलं. ओके, सॉरी एक नाव घेतलं आहे. तो भाऊ असणार आहे आय थिंक सो. संजय दत्त कोणता रोल प्ले करणार मला माहीत नाही. औरंगजेब तर हा नसेलच. औरंगजेब तर एवढी हाईट आणि बॉडी नाही आहे, नव्हतीच ॲक्च्युली. लेट्स सी काय असणार आहे. फरदीन खान कोणता रोल आहे माहीत नाही. मागे ताजमहल दिसतोय. एखादी असू शकतं की निजामशाहीच्या टायमाची गोष्ट आहे. नाही, निजामशाहीची नसेल. कारण की मागे ताजमहल म्हणजे औरंगजेबाच्या वडिलांनी मारलेला ताजमहल. आय थिंक सो त्या रिलेटेड काहीतरी असेल.
विद्या बालन कोणाचा रोल प्ले करते माहीत नाही, कारण की एक फिमेल कॅरेक्टर आहे जो महाराजांच्या अगेन्स्ट आहे. तर हे निजाममध्ये एक होती बडी बेगम म्हणून, ज्यांनी अफजल खानला पाठवलेलं, ती एक होती, तिचा रोल प्ले होऊ शकतो. बमन इराणी आय थिंक सो जो लुक त्यांनी केलेला तो मला वाटतं असू शकतील. बहिर्जी नाईक असू शकतात, पण आय डोंट थिंक सो मराठी तेवढी इझी जमेल. मी अभिषेक बच्चनचं बोलतो हां तो मराठी बोलू शकतो, त्याला आहे तेवढं. बमन इराणी आय थिंक मला माहीत नाही मराठी येते की नाही, तसं तो बोलेल की नाही, कारण की मूवी मराठी आहे. ओके, लँग्वेजमध्ये येईल, डब करून येईल, हिंदीमध्ये तमिळमध्ये वगैरे येते डब करून, पण मेन मूवी मराठी आहे. आता बघू ही मूवी कशी असणार आहे, काय असणार आहे. मला ट्रेलर आवडला, फक्त थोडं VFXवरती यांनी काम केलं, काय VFX खूपच कच्चा वाटते. एक लिटरली म्हणजे महाराजांचं एक रील होतं त्याच्यामध्ये असे ते तलवार घेऊन ते असं पकडून आणि इकडून हे वाहते, रक्त वाहते, तो रक्त एकदम फेक वाटत होतं लिटरली. थोडं याच्यावरती VFXवरती याचं काम केलं यांनी, आय थिंक सो होईल. मूवी हा जो टीजर आहे हा 20-25 दिवसाआधी झालेला आहे. मी आता रिॲक्ट करतो या टीजरवरती. मी जरा थांबवलं आहे, माझ्या स्टोरेजचा थोडा इशू होता. मला सगळं मराठी वळत चाललं जेव्हा कामाला लागले. बघू आता कसं असणार आहे मूवी, कशी असणार आहे. मी तर खरंच खूप एक्सपेक्ट करतो की महाराजांचा रोल रितेश देशमुखने असा पार पाडला पाहिजे ना की सूट झाला पाहिजे. ओके, आणि जे हिंदी ऑडियन्स आहे ज्यांना रितेश देशमुख असं हिंदी मूवीमधून ओळखतात, जे लोक हिंदी मूवी त्यांनी काय काय असे केलेले आहे ज्याच्यामध्ये त्याचं कॅरेक्टर जरा तुम्ही जज करू शकता, पण ॲक्च्युअलमध्ये ते ॲक्च्युअल रिअल लाईफमध्ये त्याचे कॅरेक्टर त्यांचा नाही आहे. ओके, लेट्स सी. थँक्यू सो मच फॉर वॉकिंग पूर्ण फंबल होतं आजकाल, मला माहीत नाही कशाला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, आणि मी काय चुकीचं बोललो असेल तर माफ करा मला. लेट्स सी. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. बाय बाय, से गुड डू गुड अँड बाय बाय.